नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैद्य सचिन उत्पत MES आयुर्वेद महाविद्यालयामध्ये पंचकर्म विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये रेग्युलर लेक्चर्स हे सध्या सुरू नसल्यामुळं आणि त्याच वेळेला सिलेबस पूर्ण करणं ही पण आपली जबाबदारी असल्यामुळं आपण असं ठरवलं आहे की मॅक्सिमम सिलेबस हा ऑनलाईन पूर्ण करायचा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. तर त्याला अनुसरून मी पहिलं लेक्चर कोष्ठ परीक्षण आणि कोष्ठ विनिश्चय या विषयांवर कंडक्ट केलं होतं. 15 दिवस झाले त्याला. त्यावेळेला मी तुम्हाला असं म्हणालो होतो की पुढचं लेक्चर हे आपण अग्निपरीक्षण आणि त्याचं महत्त्व या विषयावर घेणार आहोत. पण मध्यंतरी काही विद्यार्थ्यांकडून अशी मागणी झाली आणि त्याचबरोबर माझे काही कलिग्स आहेत त्यांच्याकडून पण अशी विचारणा झाली की दीपन आणि पाचन या ज्या दोन आयुर्वेदाच्या संज्ञा आहेत त्यांच्यावर एखादं लेक्चर घेता येणं शक्य आहे का. आम्ही हा विचार केला की सिलेबसमध्ये पण तो भाग आपले आहे पहिल्या टर्मच्या आणि तो महत्त्वाचा पण आहेच आहे. बऱ्याचदा दीपन आणि पाचन या दोन शब्दांचा आपण वापर खूप वेळा करतो, पण थोड्याशा त्या समजायला कधी कधी वेग वाटतात, सुस्पष्टता वाटत नाही. ॲक्च्युली ग्रंथांनी ती दिलेली आहे पण समजण्यात काही जणांना अडचण असते, म्हणूनही त्याचा विचार करणं आवश्यक आहे. तर आपण आजचं आपलं दीपन आणि पाचन या संदर्भातलं लेक्चर सुरू करूया. त्याच्या आधी मी एक गोष्ट मेन्शन करू इच्छितो की आपल्या महाविद्यालयातले वैद्य अनिरुद्ध डोंगरे यांच्याबरोबर मी बरेचदा या विषयावर चर्चा केली किंवा करत असतो आणि त्याचा फायदा खूप मला मुळात कन्सेप्ट समजून घेताना किंवा हाऊ टू प्रेझेंट इट मांडताना त्याच्यामध्ये काय पद्धतीनं रचना असावी याच्यासाठी खूप फायदा झाला. सो थँक्स डॉक्टर डोंगरे. आपण सुरुवातीला व्याख्या पाहूयात. शारंगधर संहिता जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये दीपन आणि पाचन या दोन्हींची व्याख्या दिलेली आहे. दीपन म्हणजे काय? पचेत न आमम वन्नीकृच्च दीपनम तद यथामिषी. एक ओळीतली अतिशय सोपी सुंदर सुटसुटीत व्याख्या शारंगधरांनी केलेली. पचेत न आमम तुम्हालाही समजेल. पचेत न आमम वन्नीकृच्च दीपनम तद यथामिषी. ही जी काही द्रव्य आहेत दीपन करणारी ती आमाचं पचन करत नाहीत. काय करतात तर वन्नीकृच्च दीपनम अग्नीचं दीपन करतात. उदाहरणार्थ मिशी, बडीशेप, सौंफ. थोडक्यात ही जी द्रव्य आहेत दोन भाग व्याख्येचे केलेले आहेत त्यांनी. पहिल्या भागात असं सांगितलेलं आहे की पचेत न आमम आमाचं पचन करणार नाहीत पण अग्नीचं दीपन करणार, त्यांना आम्ही दीपन असं म्हणणार. तद यथामिषी उदाहरण दिलं बडीशेपेचं की बडीशेप काय करते तर अग्निदीपन करते, पाचन करत नाही. त्याच वेळेला पाचनाची व्याख्या करताना त्यांनी म्हणजे हेच दोन भाग त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहेत. पचती आमम न वह्निंच कुर्यात तद्धि पाचनम. बघा, पहिल्या व्याख्येमध्ये पचेत न आमम म्हटलं, इथं म्हणलं पचती आमम. आणि पहिल्या व्याख्येत म्हणलं की वन्नीकृच्च दीपनम, इथं तेवढं नाही म्हणून सांगितलं ते. आणि उदाहरण देताना नागकेशराचं दिलेलं. म्हणजे काय की पाचन द्रव्य कोणती तर आमाचं पाचन करतात. पचती आमम आमाचं पाचन करणार आहेत ती, पण अग्नीची वृद्धी किंवा अग्नीचं दीपन करणार नाहीत. उदाहरणार्थ नागकेशर. ह्या दोन संकल्पना आपल्याकडं स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. दीपन द्रव्य ही अग्नीचं दीपन करणार आहेत, आमाचं पाचन करणार नाहीत. आणि पाचन द्रव्य ही आमाचं पाचन करणार आहेत, अग्नीचं दीपन करणार नाहीत.
आता दोन्ही करणारी पण काही द्रव्य आहेत. उदाहरणार्थ चित्रक, जे दीपन पण करणार आहे पाचन पण करणार आहे. अग्नीचं दीपनही करणार आहे आणि आमाचं पाचनही करणार आहे. दोन्ही करणार आहेत, दोन्ही करू शकणार आहेत. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये समजायला सोपी अशी आहे, ती अग्नीचं दीपन करणारी बरीचशी द्रव्य ही आमाचं पाचन करतात किंवा करू शकतात. आता त्याच्यामध्ये अगदी मी टक्केवारीमध्ये नाही सांगू शकणार, पण खूपशी द्रव्य जी अग्निदीपक आहेत तीच आमपाचक पण आहेत. पण व्हाईस वर्सा असेलच असं नाही. म्हणजे जी द्रव्य आमपाचन करणारी आहेत जास्तीत जास्त, ती अग्निदीपन करतीलच असं नाही, असं ढोबळमानाने आपल्याला सांगता येतं किंवा त्याची वर्णनं आपल्याला सापडतात. आता यांचा उपयोग आणि ह्याच्या संकल्पनांचा नेमका परामर्श कशा पद्धतीनं आपण घ्यायला हवं हे महत्त्वाचं. उदाहरणार्थ, अग्नीचं दीपन करणं आणि आमाचं पचन करणं. अग्नीचं कार्य रोजची रोज चालू आहे, प्रकृतीस्थ पण चालू आहे. म्हणजे मला कुठलाही आजार झालेला नाही आहे, त्याही काळामध्ये अग्नीचं कार्य चालू आहे, पचनाचं. मुळात पचनाचं कर्तृत्व हे अग्नीकडे जातं, पित्ताकडे जातं. आता तोही थोडासा संबंधमध्ये येईल, पण अग्नीच्या लेक्चरमध्ये तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येईल की अग्नी आणि पित्त म्हणजे काय आणि त्यांच्यातला फरक काय, साम्य काय. मुख्य म्हणजे प्रकृतीमध्ये सुद्धा अग्नीचं काम चालू आहे. याच्यामध्ये काहीतरी बदल झाला की विकृती निर्माण होणार आहे. अग्नी जो काही आहे, 4 प्रकारचा अग्नी आपल्याला माहिती आहे: समाग्नी, मंदाग्नी, तीक्ष्णाग्नी आणि विषमाग्नी. त्याच्या प्रकृतीला तो अग्नी त्यांनी सांगितलेला आहे. तो काही कारणाने कमी झाला. म्हणजे कोणी रोज 5 पोळ्या खात असेल, कोणी 2 पोळ्या खात असेल, कोणी 4 पोळ्या खात असेल, कोणी 1 पोळी खात असेल. त्याच्या दृष्टीने तो आहार नॉर्मल आहे, प्राकृत आहे. तो कमी होणं का, तर अग्नीची शक्ती कमी झालेली आहे, अग्नीला मंदता आलेली आहे. कारण त्याची अग्निमांद्यामध्ये सांगितलेली आहेत कुठल्या कुठल्या कारणामुळे अग्नी मंद होतो. त्या कारणांचा शरीरामध्ये प्रवृत्ती झाल्यामुळं अग्नी कमी झाला. अशा वेळेला ही प्रकृती नाही राहिली, तो वाढवणं गरजेचं असतं. पण तो ज्या वेळेला कमी होतो त्यावेळेला शरीरावर परिणाम काय काय होणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, अग्नी, जठराग्नी जो आहे तो आपण खाल्लेल्या 4 प्रकारच्या आहारांचं पचन करणार आहे आणि त्याच्यानंतर आहाररस निर्माण होणार आहे. हा जो काही आहाररस आहे हा पुढच्या सगळ्या धातूंकडं पोहोचला जाणार आहे आणि त्या माध्यमातून धातूंचं आणि पर्यायाने सगळ्या संपूर्ण शरीराचं पोषण होणार आहे. पण जर अग्नी मंद झाला तर हा आहार रस ज्या प्रमाणामध्ये, ज्या स्वरूपामध्ये तयार व्हायला पाहिजे तसा तयार होत नाही. त्याचं पचन पूर्णपणे होत नाहीये का, तर अग्नी मंद झालेला आहे. आणि अशा काळामध्ये अग्नी मंद झाल्यामुळे जो आहार रस होतो तो अर्धवट पचलेला किंवा अपक्व अशा स्वरूपाचा होतो. त्याला आपण आम अशी संज्ञा दिलेली आहे. त्याला आपण आम म्हणतो. अर्धवट अपाचित असा आहार रस म्हणजे आमय. आता या दोन्ही विकृतीच्याच घटना आहेत. पहिल्यामध्ये अग्नी मंद झालेला आहे आणि त्याच्यानंतर आमाची निर्मिती झालेली. हे प्राकृतिक घटना नाहीत किंवा रोजच्या व्यवहारामध्ये ह्या प्रकृतीमध्ये होत नाहीत. पण जर असं घडलं, अग्नी कमी झाला तर आम तयार होणार. आता हा जो आम आहे हा काय काय करू शकतो याचा अतिशय सुंदर वर्णन चरक संहितेने चिकित्सा स्थानाच्या 15व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्याला त्याने आमविष अशी संज्ञा दिलेली आहे की ते विजातीय अशा स्वरूपाचं आहे आमविष.
आणि हे निरनिराळ्या दोषांशी संपृक्त होऊन निरनिराळे विकार निर्माण करणार आहे. ते पित्ताशी संपृक्त झालं तर आम्लपित्त निर्माण करेल उदाहरणार्थ. कफाशी संपृक्त झालं तर प्रतिष्ठा निर्माण करणार आहे. वाताशी संपृक्त झालं तर आमवात निर्माण करेल. प्रत्येकाची चिकित्सा वेगळी आहे. किंवा हे सगळ्या शरीरामध्ये पसरल्यानंतर सगळ्या शरीरामध्ये त्याची काही लक्षणं निर्माण होतील. तीही ग्रंथकारांनी लिहून ठेवलेली आहेत. विशेषतः त्याच्यामध्ये काय होतं तर शरीरातले जे आपले दोष आहेत त्यांना बांधून ठेवलं जातं. दोष प्रवृत्तीर्नो यत्र व्याधीन आमान्वितम वदेत. ज्या वेळेला आम निर्मिती झाली, आम हे दोषांशी संपृक्त झाले, त्यांना आपण सामदोष असं म्हणतो. जर सामपित्त असेल, सामकफ असेल किंवा सामवात असेल, अशा अवस्थेमध्ये दोषांना आपण शरीराच्या बाहेर काढू शकत नाही, जी आपल्या पंचकर्माची किंवा शोधनाची संकल्पना आहे. तुम्ही म्हणाल काढायचे कशाला बाहेर दोष? तर प्रकृती असं सांगते की दोष हे कोष्ठामध्ये आहेत. शाखेतून कोष्ठाकडे आणणं हा प्रकृतीचा भाग वर्णन केलेला आहे आणि कोष्ठातून शाखेमध्ये जाणं हा विकृतीचा भाग वर्णन केलेला आहे. आता जर दोष हे कोष्ठात आणायचे असतील तर जिथं कुठे ते गेलेले आहेत, शाखेमध्ये गेलेले असतील, मध्यम मार्गामध्ये गेलेली असतील, कोणत्याही धातूशी ते संमिश्र झालेले असू शकतात, तर त्यांच्या आश्रयापासून, तिथल्या स्रोतसांपासून दोषांना सोडवून कोष्ठामध्ये आणणं आवश्यक असतं. आणि याला अडथळा करणारी गोष्ट असते ती म्हणजे आम. आमाचं स्वरूप सुद्धा त्याने आमवातामध्ये खूप छान पद्धतीने वर्णन केलेलं. नाना वर्णो अतिपिच्छिला, जडत्व आहे त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या रंगाची त्याची वर्णनं केलेली आहे. पिच्छिल अशा स्वरूपाचं आहे, चिकटून बघतं, स्त्यानत्व त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि हा जो आम आहे हा दोषांना स्वतः बरोबर धरून ठेवणार आहे. दोष प्रवृत्तीर्नो यत्र व्याधीन आमान्वितम. आपल्याला तर चिकित्सा करायची म्हणजे दोष हे कोष्ठामध्ये आणायचे. मग जर आपण बळपूर्वक त्यांना आणायचा प्रयत्न केला तर त्यांनी अतिशय समर्पक दृष्टांत दिलेला आहे. आपल्याला माहीत आहे की जर कच्च्या फळातून आपण रस काढायला गेलो तर आश्रयाचा किंवा फळाचा नाश होतो. तसं करण्यापेक्षा तुम्ही त्याला पिकू द्या. पिकल्याशिवाय आपण त्याचा रस काढत नाही. हीच संकल्पना आपण आमाच्याही बाबतीमध्ये वापरलेली आहे की या आमाला मुळामध्ये आम्हाला घाबरण्याचं कारण काय तर आम हे एक विजातीय द्रव्य आहे, ते शरीराला सजातीय नाही. आणि दुसरं म्हणजे ते विषरूप आहे. विषरूप कोणतीही गोष्ट शरीरामध्ये प्रिझर्व करून ठेवायची नाही, आपल्याला ती शरीराच्या बाहेर काढली पाहिजे. किंबहुना शरीराला अपायकारक नसलेल्या पदार्थामध्ये त्याला कन्व्हर्ट करता आलं पाहिजे किंवा त्याचं कन्व्हर्जन केलं पाहिजे. आणि मग असं करण्यासाठी म्हणून आपल्याला काही द्रव्य द्यावी लागतात. त्यांना आपण पाचन द्रव्य असं म्हणतो, आम पाचन करणारी. मग आम पाचन केल्यानंतर काय होईल तर दोष हे आमापासून सुट्टे होतील. मग आपण त्यांना कोष्ठात आणण्याचे जे जे उपाय सांगितलेले आहेत त्यांचा वापर करू आणि त्यांना आपण जवळच्या मार्गाने बाहेर काढून टाकू शकतो. पाचनैहि दीपनैहि हा जो श्लोक त्याच्यामध्ये वाग्भटांनी सांगितलेला आहे, पाचनै दीपनै स्नेहै तान स्वेदैश्च परिष्कृता. त्याच्यामध्ये आपण आयदर पाचन किंवा दीपन करणारे स्नेह वापरायला त्यांनी सांगितलेले आहे त्या परिस्थितीमध्ये. आता एक प्रश्न मनामध्ये असा येतो की अग्नीच्या मांद्यामुळं आम निर्माण झाला, पुन्हा आमाचं पाचनही करायचं आहे आपल्याला, तर हे अग्नीच करू शकत नाही का? थोडक्यात
दीपन करणारी जी द्रव्ये आहेत ज्याच्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो ती वापरल्याने आमाचं पाचन होत नाही का? ह्या दोन वेगळ्या वेगळ्या कल्पना का करायच्या किंवा या दोन वेगळ्या संकल्पना मुळात मांडण्याची आवश्यकता होती का? कंटेम्पररी दुसऱ्या कोणत्याही सायन्समध्ये किंवा आजकालच्या सायन्समध्ये तुम्ही याला जर पर्यायी शब्द शोधायला गेला तर अगदी परफेक्ट तंतोतंत जुळणारा कोणताही शब्द तुम्हाला सापडणार नाही आहे, कारण ती संकल्पनाच त्या शास्त्रामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्याच शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे हे आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायला लागणार आहे. पहा, मुळामध्ये मी आधीच म्हटलं की ह्या दोन्ही गोष्टी प्रकृतीच्या नाही आहेत, ह्या विकृतीच्या गोष्टी आहेत. आणि यामध्ये सामता आणि निरामता दोष हे त्यांच्या प्राकृत अवस्थेमध्ये नाही आहेत, पण साम नाही आहेत. त्यांना आपण निरामदोष असं म्हटलेलं आहे. सामदोषांची आणि निरामदोषांची वेगळी वेगळी लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत. दोष ज्या वेळेला साम आहेत त्यावेळेला सर्वप्रथम त्यांचं पाचनच करायला लागतं. जठराग्नीची दीप्ती करून त्यांचं पाचन होणार नाहीये, कारण एका अर्थाने आम तयार झाला ती एक प्रकारची इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे की तिला पुन्हा रिव्हर्ट करता येत नाही आपल्याला. मग त्यावेळेला आपल्या हातामध्ये एकच गोष्ट असते की त्याला शरीराला अपायकारक नसलेल्या कुठल्या तरी एखाद्या पदार्थामध्ये कन्व्हर्ट करायचं आणि शरीराच्या बाहेर काढायचं. हे मी तुम्हाला समजावं, सोपं व्हावं म्हणून सांगतोय. अशा स्वरूपाचे अगदी वर्णन आपल्याला सापडतील असं नाही आहे ग्रंथामध्ये. कन्सेप्ट समजायला सोपी जावी म्हणून सांगतो. शरीराला अपायकारक नसलेल्या पदार्थामध्ये त्याला कन्व्हर्ट करायला लागतं आणि हे करण्यासाठी जठराग्नीला प्रदीप्त करून भागणार नाहीये, तर त्याच्यासाठी स्वतंत्र औषधाची योजना करायची आवश्यकता पडते. आता तुम्ही म्हणाल की का बरं असं होतं? म्हणून त्यांनी उदाहरण देताना असंच सांगितलेलं आहे व्याख्येमध्ये की हे आमाचं पाचन करू शकत नाहीयेत, वापरून बघा. मुळामध्ये आयुर्वेदामध्ये अष्टांग हृदयकाराने खूप सुंदर सूत्र सांगितलेलं आहे. पहा, अनेक जणांना आयुर्वेदाबद्दल शंका असतात. आयुर्वेदाने मात्र किंवा अष्टांग हृदयकारांनी ठामपणे सांगितलेलं आहे, इदम आगमसिद्धत्वात प्रत्यक्ष फलदर्शनात मंत्रवत प्रयोक्तव्यम न मीमांस्य कथंचन. आणि एका अर्थाने हे ठासून सांगितलेलं आहे. ही प्रतिज्ञा आहे आमची की जास्त शंका घ्यायचं कारण नाही. आगमसिद्धत्वात तुम्ही आम्ही कोणी नव्हतं, ही पृथ्वी नव्हती, जग नव्हतं, तेव्हापासून आयुर्वेद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष फलदर्शनात आम्ही जे सांगतो आहे हे कसं काय याचा तुम्ही परिणाम पहा. दिसतोय का? तर दिसतोय. प्रत्यक्ष फलदर्शनात मंत्रवत प्रयोक्तव्यम, मंत्र ज्याप्रमाणे वापरतो आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये संशय नसतो त्याप्रमाणे याचा वापर करायचा आहे. न मीमांस्य कथंचन, याच्याबद्दल उहापोह करत बसू नका. म्हणून अमुक एक द्रव्य बडीशेप ही शरीरात दिल्यानंतर ती फक्त अग्नी वाढवणार आहे, आमाच्या अवस्थेमध्ये दिलं तर तिचा उपयोग होत नाहीये हे माहिती आहे आपल्या शास्त्रकारांना आणि प्रत्यक्ष तसं दिसतं. म्हणून जठराग्नीची दीप्ती करून भागणार नाहीये. अजून एक गोष्ट आहे की जी लंघन, दीपन आणि पाचन दोन्ही गोष्ट करणार आहेत, ती म्हणजे लंघन. मुळात ह्या दोन्ही गोष्टी द्रव्यरूप अद्रव्यरूप दोन्ही प्रकाराने करता येणार आहेत. लंघन हे दिल्यानंतर पाचन पण होणार आहे आणि दीपन पण होणार आहे. पण मग द्रव्य द्यायची गरज का पडते? तर दोषांची शरीरामधली स्थिती किती प्रमाणामध्ये आहे, प्रमाण किती आहे त्याच्यानुसार हे ठरलेलं आहे की दोष शोधन कधी द्यावं, पाचन कधी द्यावं आणि केवळ लंघन कधी द्यावं. जर आम निर्मिती ही अल्प प्रमाणामध्ये झालेली आहे, लगेच ध्यानात आलेलं आहे, तर त्यावेळेला तुम्ही काही औषध द्यायची गरज नाही आहे. कारण कसं आहे, जसं शरीराचं पोषण हे अन्नाद्वारे होणार आहे तसंही आमाचंही पोषण अन्नाद्वारेच होणार आहे. जर आपण त्याचं पाचन नाही केलं तर आम शरीरामध्ये वाढत जाणार आहे आणि मग त्याची रसद जी आहे ती म्हणजे आहार आहे.
म्हणून आपल्याकडं पथ्य सांगितली. आपल्याकडं प्रत्येक व्याधीमध्ये त्या व्याधीच्या संप्राप्तीनुसार काय काय घडणार आहे, कोणत्या कोणत्या हेतूंमुळे तो व्याधी घडतो आणि तो टाळण्यासाठी म्हणून शरीरामध्ये कोणत्या प्रकारची आपण द्रव्य जर सेवन केली तर त्याला मदत होणार नाहीये, ती द्रव्य आपण पथ्य म्हणून सांगितली. लंघन हे सुद्धा पथ्य आहे का? आत्ता काही घेऊ नका, शरीरामध्ये अग्नी नाहीये, अग्नीची मंदता आहे, आत्ता जर आपण काही घेतलं तर अजून त्याच्यावर हा ताण येणार आहे पाचन करण्यासाठी, म्हणून आत्ता काही घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे खाल्लेल्या आहारातनं पुन्हा आम्हाला सुद्धा जी रसद पुरवणार आहे आपण, ती पुरली जाणार नाही किंवा ती थांबवली जाईल आणि त्यामुळं आमाचं पचन व्हायला मदत होणार आहे का? तर होणार. पण जर त्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये आहे किंवा त्याचा अपाय खूप मोठ्या प्रमाणावर व्हायची शक्यता आहे शरीरामध्ये, त्वरेने ॲक्शन करायची गरज आहे, अशा वेळेला मात्र आपल्याला औषधं पण वापरावी लागतात आणि ती पाचन स्वरूपाची वापरावी लागतात. थोडक्यात आम म्हणून जे काही द्रव्य असेल त्या द्रव्यातला अग्नी वाढवून त्याचं पाचन करायचं काम ही पाचन द्रव्य करत असावीत. मी क्लेम नाही करत की असंच असेल म्हणून, असं असू शकतं. आणि दीपन म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेला जो अग्नी आहे त्याचं दीपन आपण करणार आहोत, जाठर अग्नीची आपण दीप्ती करणार आहोत, जेणेकरून आपण पुन्हा नॉर्मली घेतलेला आहार जो आहे तो अतिशय प्रकृतपणे नेहमीप्रमाणे त्याचं पाचन छान पद्धतीनं होईल आणि पुढे आहाररस जो तयार होणार आहे, जो अपेक्षित आहे असा तयार होईल, जेणेकरून कोणताही अपाय शरीराला होणार नाही आणि शरीराचं पोषण चांगल्या प्रकाराने होणार. थोडक्यात निराम अवस्था असेल तर आपण अग्नीचं दीपन करणार आहे, साम अवस्था असेल तर आपण आमाचं पाचन करणार. जर आपल्याला पंचकर्म करायचं आहे तर सुरुवातीला आमाची लक्षणं आहेत का बघा. स्रोतोरोध, बलभ्रंश, गौरवा नीलमूढता, आलस्य, अपक्ती, निष्ठीव, मलसंगरुचिक्लम. हा किती सोपी सुंदर लक्षणं दिलेली आहे. मलसंगरुचिक्लम, मलाचा संग होतो. मल हा अर्थ तुम्ही मल या अर्थी तर वापरतोच आपण किंवा घेतोच, पण तो दोष या अर्थी लागू केला तरी तो अर्थ तिथे लागू पडतो की दोष संग होतोय, दोष शरीराच्या बाहेर जायला नको. आणि कोणताही व्याधी ज्या वेळेला आमान्वित होतो त्याच्यात त्यांनी दुसऱ्या चरणात हे स्पष्टपणे म्हटलेलंच आहे की दोष प्रवृत्तीर्नो यत्र व्याधीन आमान्वितम वदेत, म्हणजे दोष बाहेर पडणार नाही आहेत. स्रोतोरोध आहे, अंग जड झालेलं आहे, वाताची वेगवेगळ्या प्रकारची गती आहे ती कुंठित झालेली आहे. आलस्य, शरीराला आळस आलेला आहे, काही काम करायचा उत्साह नाहीये. अपक्ती, पचन होत नाहीये, वारंवार थुंकी येते आहे किंवा थुंकावंसं वाटतं आहे, स्त्राव येतोय आणि मलांचा संग झालेला आहे. ही आमाची लक्षणं आपल्याकडे वर्णन केलेली आहेत. ही जर लक्षणं पंचकर्म करताना आपल्याला आढळली रुग्णामध्ये तर पहिल्यांदा आपल्याला त्याला पाचन द्यावं लागणार आहे. पाचन दिल्यानंतर अग्नीची परीक्षा करा. पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत अग्नीची परीक्षा करायची. सूत्र सांगायचं हरकत नाही, म्हणजे अग्निम जरणशक्त्याम परीक्षेत. तुमची पाचनाची शक्ती नॉर्मली काय आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये आता काही बदल झालेला आहे का हे जाणून घ्या, किंवा रुग्णाच्या पचनशक्तीमध्ये काही बदल झालेला आहे का, ती कमी झालेली आहे का हे जाणून घ्या आणि जर असेल तर तिला वाढवा. नॅचरली जर शरीरामध्ये आम असेल तर अग्नी हा कमी झालेला असतो, त्यामुळे पहिल्यांदा पाचन करावं. आमाचं पचन झाल्यानंतर अग्नीचं प्रदीप्ती करावी. त्यामुळं बऱ्याचदा दोन्ही कार्य करणारी औषधं वापरली तर चालू शकतं. त्यामुळं पाचन आणि दीपन या दोन्ही गोष्टी शरीरातनं होतात आणि मग आपण स्नेहन आणि स्वेदन ह्या गोष्टी करू शकतो. स्नेहपान आणि पुढं स्वेदनाची प्रक्रिया करू शकतो, जेणेकरून दोषांचा जर काही शाखेमध्ये असलेला त्यांचा तिथला संबंध आहे किंवा स्थिती आहे ती आपण त्यांना सोडवण्यासाठी या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो आणि मग दोष जे आहेत ते त्यांच्या आश्रयापासून सुटे होतील, स्वेदनांनी ते द्रवीभूत होतील आणि मग आपण त्यांना इझिली कोष्ठामध्ये आणू शकतो आणि ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नांश्च यथासन्नम विनिर्हरे, आणि कोष्ठ हे परिपूर्ण झालं असं समजलं की आपण त्यांना बाहेर काढू शकतो. त्यामुळं ही पंचकर्माची किंवा शोधनाची प्रक्रिया पूर्णपणे आपल्याला जर यशस्वी करायची असेल तर त्याच्या आधी आपल्याला अग्नीची स्थिती आणि शरीरामध्ये आम या दोन्ही गोष्टी आहेत का नाही हे पाहावं लागतं.
आणि तरच आपण या गोष्टी करू शकतो पुढच्या स्नेहपानासारख्या. नाहीतर आपण फसणार आहोत. आणखीन वाढेल आणि शोधन तर होणारच नाही, पण शरीराचा नाश व्हायसारखी किंवा शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. म्हणून ह्या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. तर मी असा दावा नाही करणार की ह्या एका लेक्चरमधून दीपन आणि पाचन या दोन्ही कल्पना अगदी स्पष्टपणे तुम्हाला समजल्या असतील. मुळात त्या थोड्याशा अवघड आहेच आहेत, समजून घ्यायला पण आणि द्यायला पण. पण मी माझ्या परीनं हा प्रयत्न केलेला आहे की त्या तुम्हाला सोप्या वाटाव्यात किंवा समजाव्यात. तरीसुद्धा तुमच्या याच्यामध्ये काही शंका असणं स्वाभाविक आहे. त्या जर असतील तर तुम्ही नक्की त्या विचारू शकता, वेगळ्या माध्यमातून विचारू शकता, कमेंट करू शकता. आपल्या आयुर्वेद कॉलेजच्या यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड होणार आहे पेजवर, तर त्याही ठिकाणी यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन शंका विचारू शकता और व्हॉट्सॲप करू शकता, मेल करू शकता. त्याच्यानंतर आपण पुढचं जे लेक्चर घेणार आहोत ते अग्निपरीक्षण आणि अग्निपरीक्षणाचं महत्त्व. म्हणजे मला वाटतं की जे सैद्धांतिक भाग जो आहे पहिल्या टर्ममधला तो बऱ्यापैकी आपला पूर्ण होईल आणि मग आपण ऋतुशोधन आणि बाकीचे जे टॉपिक्स आहेत त्यांच्याकडे वळूया. धन्यवाद.